शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् हमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरिश्वा कुवे ब्रवीत। श्रीमंत श्री भगवान ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरीचं आपलं चिंतन चालू आहे। चिंतनामध्ये आपला आता 3 अध्याय संपूर्ण होऊन 4थ्या अध्यायाला प्रारंभ झाला होता मागल्या सोमवारीच। श्लोकाच्या अगोदरच्या ज्या ज्ञानोबरायांच्या 15 ओव्या आहे त्या ओव्या आपण बघितल्या। श्लोकावर आपण आलेलो आहे। पहिला श्लोक आहे भगवंताचा, श्री भगवान वाच म्हणजे श्री भगवान म्हणतात, इमं योग विवस्वते प्रोक्त अव्ययम योग, हा अविनाशी असलेला योग मी पूर्वी विवस्वते प्रोक्त, विवस्वती म्हणजे विवस्वान म्हणजे सूर्य, सूर्याला सांगितला, विवस्वते सूर्याला सांगितला आणि विवस्वान म्हणजे सूर्याने मनुहु प्राह मनवे प्राह आणि सूर्याने हा योग मनवे म्हणजे सूर्यांचा पुत्र असलेला मनु, सूर्याचे जे अनेक पुत्र आहे त्यामध्ये यमराज, शनी महाराज आणि मनु महाराज असे 3 पुत्र सूर्याचे आहे। त्यामध्ये जे मनु आहे त्यांना मनुला या सूर्याने तो योग सांगितला आणि मनुहु इश्वाकुवे अब्रवीत आणि मनुराजाने हा योग इश्वाकुला म्हणजे मनुराजांचे सुपुत्र असलेले इश्वाकू त्यांनी हा योग इश्वाकूला सांगितला। या इश्वाकू वंशामध्येच प्रभू श्रीरामाचा काय झाला, जन्म झाला, म्हणून त्यांना काय म्हणतात, सूर्यवंशी म्हणतात। हा योग आहे म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने जे ज्ञान सांगितलं त्याला या ठिकाणी भगवंताने काय म्हटलं, योग म्हटलेलं आहे। योग म्हणजे काय, परमात्मा प्राप्तीचं जे साधन आहे त्याला काय म्हणतात, योग म्हणतात। मग तो कोणताही योग असो, भक्ती योग असो, ज्ञान योग असो, उपासना योग असो, कर्मयोग असो, अनेक योग आहे। आता या प्रत्येक अध्यायालाच भगवंताने नाव काय दिलेलं आहे, योग दिलेलं आहे, म्हणून अनेक योग आहेत। आणि या 3 अध्यायामध्ये भगवंताने जे ज्ञान सांगितलं म्हणजे भगवत प्राप्तीचं जे ज्ञान भगवंताने सांगितलं त्याला भगवंत या ठिकाणी काय म्हणतात, मी हा योग तुला सांगितला। पण हा जो तुला मी योग सांगितला तो कोणता साधारण योग आहे असं काही नाही बाबा। हाच योग मी पूर्वी म्हणजे कधी, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली होती, सुरुवातीला ब्रह्मदेवापासून जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली त्यामध्ये सूर्य भगवान ही निर्माण झाले आणि सूर्य भगवंताला मी हा योग सांगितला आणि सूर्य भगवंताने हा योग त्याच्या पुत्राला म्हणजे मनुला सांगितला, मनुने इश्वाकूला सांगितला आणि इश्वाकूने हा म्हणजे इश्वाकू पर्यंत हा काय झाला, योग आला या श्लोकामध्ये। असा हा योग आहे। ज्ञानोबराय त्या खाली विवेचन करतात, माऊली म्हणतात, मग देव म्हणती पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुत दिसाची। मग देव म्हणती, मग देव म्हणू लागलेले आहे म्हणजे श्री भगवान वाच्याचा हा काय आहे, अर्थ आहे। मग देव म्हणू लागलेले आहे, पंडुसुता हे अर्जुना, अर्जुना काय आहे, संबोधन म्हणते, अर्जुना हाच योग आम्ही विवस्वता कथिला, आम्ही हाच योग तुला जो योग सांगतोय ना हाच योग आम्ही सूर्याला सांगितला। कथिला म्हणजे काय, सांगितला। परिते वार्ता बहुत दिवसाची, परंतु त्याला आता बरेच दिवस झाले। बरेच दिवस म्हणजे किती, 4-5 दिवस झाले का, 4-5 दिवस नाही, ज्यावेळेस हे मनमंत्र सुरू झालं होतं आणि सूर्याची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस सांगितला आणि इश्वाकू पासून ही परंपरा बऱ्याच काळापर्यंत चालली। त्यानंतर ही परंपरा का झाली, लुप्त झाली, नष्ट झाली। का नष्ट झाली, कुठपर्यंत आली याची विवेचना ज्ञानोबराय समोर करणार आहे, खाली ओवीत येऊ। मग आणि काही या योगा ते राजर्षी झाले जाणते परी तेथोनी आता संप्राप्ते नेनेचे कोणी। मग आणि काही या योगा ते, मग आणि काही अनेक असलेले जे राजे महाराजे किंवा राजातुल्य जीवन जगणारे, ऋषीतुल्य जीवन जगणारे जे राजे, भगवंताने जो शब्द घातलेला आहे त्यांच्याकरता तो काय आहे, राजर्षी, राजे महाराजे या योगाते जाणते झाले, अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते।
राजर्षीने हा योग जाणला, परी तेथोनी आता संप्राप्ते नेनेची कोणी. परी पण त्यानंतर आतापर्यंत ही बऱ्याच काळापर्यंत परंपरा चालली, परंतु आता या योगाला कोणी जाणत नाही. कारण हा योग काय झाला, नष्ट झाला. माऊली कसा नष्ट झाला हो, का नष्ट झाला असं हा योग? तर त्याचं कारण ज्ञानोबराय सांगतात. म्हणतात, जे प्राणिया कामी भरू देहाचे वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा जे. कारण की प्राणिया कामी भरू, प्राणी जे आहे, जीव जे आहेत, मनुष्य जे आहे, त्यांचा भर हा ज्ञानावर नाही, कामावर आहे, आपल्या इच्छापूर्तीवर आहे, किंवा जे विषय आहे त्या विषयावर त्याची जास्त काय भर आहे. ज्ञानाकडे कोणतं लक्ष नाही. म्हणून ज्ञान कोणाला नकोय सध्या. सध्या फक्त पैसा पैसा, पैशापासून प्राप्त होणारे सुख सुविधा वगैरे यामध्ये सगळे काय आहे, निमग्न आहे. त्यामुळे या योगाला कोणी विचार नसतं झालं आणि हा योग काय झाला, नष्ट झाला. जे प्राणी कामी भरू, अजून काय झालं, देहाची वरी आदरू. आणि यांचा जो आदर आहे, प्रेम आहे, ते प्रेम फक्त देहावर आहे. यांचं ज्ञानावर प्रेम नाही, भावावर प्रेम नाही, आईवर प्रेम नाही. फक्त कोणावर प्रेम आहे, तर देहावर आहे. किंवा यांच्या सुद्धा म्हणलं तर देहावर प्रेम आहे. कोणाला ज्ञानावर प्रेम नाही आणि देवावर तर नाहीच नाही. म्हणून काय झाला, हा योग लुप्त झाला. म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आत्मबोधाचा काय झाला, विसर पडला. म्हणजे देहावरचा आदर वाढला की ज्ञान हे लुप्त होतं. म्हणून जास्त पावडर तोंडाला घोसळू नये. म्हणजे देहावरचा आदर वाढत नाही, आणि आदर नाही वाढला तर ज्ञानात आपल्याला काय येत नाही, कमीपणा येत नाही. देहावरचा जेवढा आदर वाढेल तेवढा भगवंताविषयीचं प्रेम आपलं कमी होतं, व ज्ञानाविषयीचं प्रेम आपलं काय होतं, कमी होतं. पुन्हा कामावरचा जर भर वाढला, म्हणजे विषयाची जर जास्त अपेक्षा आपल्याला असेल, हे मिळावं ते मिळावं ते मिळावं, तो ज्ञानाच्या मागे कधी लागू शकत नाही. म्हणजे निरपेक्ष असलेला आणि देहावर प्रेम न करणारा, देहावर उदासीन असलेला, तोच ज्ञानाचा काय आहे, अधिकारी आहे. अवाटलिया असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. असता बुद्धी अवाटलिया, असता नाम श्रद्धा आणि बुद्धी नाम विचार. बुद्धी ही जर आडवाटाला गेली तर विषय सुखची परमावधी. काय झालं अजून की या प्राण्यांची जी आस्था म्हणजे प्रेम श्रद्धा होती, ती काय झाली, आडवाटाला गेली. त्यांची श्रद्धा ज्या ग्रंथावर, संतावर, देवावर पाहिजे, त्यांची श्रद्धा आहे सध्या पैशावर, आई मुलावर, म्हणजे सांसारिक विषयावर त्याची काय आहे सध्या श्रद्धा आहे, विश्वास आहे. तो श्रद्धा त्याची ग्रंथावर पाहिजे होती, ती राहिली नाही. म्हणून काय झाली, ती आडवाटाला श्रद्धा पळाली. पुन्हा बुद्धीचाही वापर जे ते करतेच, बुद्धीचा वापर करत नाही असा प्राणीच नाही. सगळे आपापल्या बुद्धीचा आपापल्या परीने काय करतात, वापर करतात. पण जो तो आपापल्या क्षेत्रामध्ये त्या बुद्धीचा काय करतो, वापर करतो. ज्ञानाकरता त्याचा वापर कोणी, किंवा परमात्मा जाणून घेण्याकरता त्याचा वापर कोणी करत नाही. विषय सुखाची परमावधी. आणि या मनुष्य जातीचं जे ध्येय आहे ते काय आहे, विषयातलं सुख. त्यांना विषयाच्या पलीकडे सुखही असतं हेच त्यांना माहित नाही. त्यामुळे काय, विषय सुख त्यांना परम सुख वाटते, परम ध्येय वाटते. त्यामुळे ज्ञानाकडे यांचा काय झाला, विसर पडला. जीव त्याचा उपाधी आवडे लोका. आणि जसा जीव आवडायला पाहिजे तसा जीव तर आवडत नाहीये, पण देहादी ज्या उपाध्या आहेत त्या उपाध्या यांना काय जास्त आवडू लागलेले. आता माऊली म्हणतात, कस काय यांचा आदर वाढला त्यानंतर, म्हणजे ज्ञानावरची आसक्ती कमी होऊन बाकीच्या विषयावर आसक्ती वाढली, आणि बाकीच्या विषयावर आसक्ती वाढल्यामुळे ज्ञान काय झालं, लुप्त झालं. कसं तर ह्या बाकीच्या विषयांना ज्ञानावर कशाला म्हणजे फरक पडायला पाहिजे बाबा. ज्ञान एक वेगळा विषय, हे वेगळे विषय, यांच्याविषयी काहीही झालं तर ज्ञानाविषयीचं प्रेम कमी होण्याचा, ज्ञान प्राप्त न होण्याचा वा हा योग लुप्त होण्याचं काय कारण असेल, तर माऊली त्या संदर्भाने काही दृष्टांत आपल्या समोर ठेवतात. माऊली म्हणतात, का बहिरियाच्या असतानी कवण गीता ते मानी, की कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. माऊली म्हणतात, काय झालं, एक मोठा व्यापारी होता. त्याने ठरवलं की बाबा आता व्यापार करायचा, शेतीत काही खरं नाही, नोकरीत काही खरं नाही, नोकरीत सरकार पिळू घेतंय, पगार काही जास्त देत नाही, शेतीतही काम कष्ट करावे लागतात. त्यामुळे एकाने व्यापार करायचा ठरवला. व्यापार करायचा तर कशाचा व्यापार करायचा म्हणे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर म्हणा, नाही म्हटलं तरी महिन्यात 2 महिन्यात या किंवा त्या गावाला, कोणत्या गावाला काय असते,
जत्रा असतेच. मग जत्रेमध्ये आपण काय करू म्हणे, काहीतरी माल भरू आणि जत्रेत विकायचो. कारण असं दुकान टाकून बसायचं म्हटल्यानंतर जास्त वेळ जातो आणि जास्त मालही काय होत नाही, विकल्या जात नाही, जास्त कमाई होत नाही. म्हणून त्यांना विचार केला आपण जत्रेत काय करू, काहीतरी माल विकू. पण माल काय भरायचा, म्हणून एका ठिकाणी जत्रा भरली होती मोठी. मोठी जत्रा, लाखोंना समाज आलेला, स्नान करायचे, आपापली उपासना करायची, मोठी जत्रा होती. म्हणून त्याने विचार केला आता आपण काय करू, या जत्रेमध्ये काहीतरी व्यापार करू. व्यापार करायचा म्हटल्यानंतर काय भांडवल लागतं म्हणा. कोणताही व्यापार करा अगोदर पैसा लागतो आणि पैशाशिवाय काही व्यापाराला सुरुवातच होत नाही. म्हणून त्यांनी थोडेफार पैसे व्याजाने काढले आणि व्यापार करायचा ठरवला. जत्रेत गेला. जत्रेत अगोदर 2 दिवस तो हिंडला. का? कारण आपल्याला जो माल भरायचा आहे तो माल जर अगोदर जत्रेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये जर उपलब्ध असला तर त्याला भाव भेटणार नाही वा विकणार नाही. म्हणून त्याने संपूर्ण जत्रेचा शोध घेतला आणि त्याला लक्षात आलं की पूर्ण जत्रेमध्ये कपड्याचं एकही दुकान नाही. खेळणे आहेत, बुद्धिबॉल आहे, अजून काय काय असतं जत्रेमध्ये, बॅट बॉल आहे, हारमाल आहे, सगळ्या वस्तू आहे. पण कपड्याचं दुकान जत्रेमध्ये एकही नाही. मग त्याने विचार केला आता आपण काय करू, कपड्याचा माल मस्त काय करू, पैसा कमवू. म्हणून त्याने व्याजाने पैसे काढलेलेच होते, थोडेफार कपडे भरले भरपूर आणि मेन रोडलाच काय केली, जागा भाड्याने घेतली. मस्त सुरू केलं महाराज. 1 दिवस झाला एकही कपडा विकला नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि जत्रा संपत आली पण एकही कपडा विकला नाही. त्याने विचार केला बाबा काय झालं असं आपला एकही कपडा विकत नाही. मग त्याने विचार केला आपण काय करू, काहीतरी ऑफर ठेवू. मग त्याने नंतर एकावर एक फ्री, एक शर्ट घ्याल तर त्यावर एक फ्री, एक पॅन्ट घ्याल तर एक पॅन्ट फ्री, असं अशी ऑफर ठेवून बघितले तरीही माल विकत नाही. बराचसा विचार केला 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 आणि नंतर लक्षात आलं की ही जी जत्रा आहे ही जत्रा खवणी यांची आहे. माऊलींनी जे शब्द काय वापरलेले, खवणी यांच्या गावी. खवण्यांची जत्रा आहे म्हणजे कोणते, दिगंबरपंथी जे साधू असतात त्यांची ती जत्रा होती. जैन जो संप्रदाय आहे त्या जैन संप्रदायामध्ये 2 प्रकार आहेत, एक दिगंबर जैन आणि एक श्वेतांबर जैन. ते तोंडाला असं उपरणं वगैरे बांधून जे जैन लोक हिंडतात, त्यांच्या स्त्रिया असो वा पुरुष असो, ते तोंडाला उपरणं बांधतात, पूर्ण श्वेत कपडा अंगावर धारण करतात आणि हातामध्ये झाडू वगैरे असतो ते कपडाचा. अशा ज्या पद्धतीने जैन संप्रदायातले साधू मंडळी उपासना करतात त्यांना श्वेतांबरी जैन म्हणतात. आणि एक दुसरा जो जैनाचा प्रकार असतो त्यामध्ये दिगंबरी जैन असतात. ते वस्त्र धारण करत नाही, पूर्ण नग्नच असतात आणि तसंच काय करतात, आपला जीवन निर्वाहही तसंच करतात. त्यामध्ये बरेचसे त्यांचे नियम असतात, गाडीत बसायचं नाही वगैरे, त्यांचे केस वगैरे ते उपटून काढतात. बरेचसे असं शरीराला त्रास देऊन ते काय करतात, भगवत प्राप्तीचा मार्ग स्वीकारतात. असे जे जैन साधू आहे त्यांची ती जत्रा होती. कोणत्या, नागवे जैन, जे कधीच अंगावर कपडे धारण करत नाही. अशा जैन संप्रदायाच्या साधूंची ती जत्रा आणि त्यामध्ये याने कपड्याचं दुकान टाकलं होतं. माऊली तेच म्हणतात, कोणीतरी नागव्या लोकांच्या जत्रेमध्ये किंवा गावामध्ये कपड्यांचा जर कधी व्यापार करू बघितला तर तो जसा सक्सेस होत नाही, त्याप्रमाणे जर या विषयासक्त पुरुषांच्या दुनियेमध्ये गावामध्ये जर आपण ज्ञानाचा व्यापार करायला गेलो तर त्याला काय राहत नाही, महत्व राहत नाही ना. एरवी तरी खवणी यांच्या गावी पाटवी म्हणजे रुबाबदार वस्त्र म्हणजे महाग वस्त्र काय करावे, काय कामीचे आहे. सांगे जात्यांदा रवे काय आधी, एखादा जात्यांदा आहे ज्यांना जन्मल्यापासून दिसतच नाही असा एखादा जात्यांदा आहे, त्याला रवी म्हणजे सूर्याचा काही फायदा आहे का, नाही. त्याला जसा सूर्याचा काही फायदा नाही, कितीही भारी सूर्य त्याच्यावर प्रसन्न झाला आणि म्हटलं बाबा मी तुझ्या गावी येतो, धन शोधू, पैसा कमव, हे कमव ते कमव, तर त्याला त्याचा काय नाही, फायदा नाही. कारण तो काय आहे, जात्यांदा आहे. हा लय झालं तर जरा थंडीच्या दिवसात शेक म्हणून सूर्य उपयोगाला येऊ शकतो, पण पाहण्याकरता सूर्याचा उपयोग जात्यांदाला होत नाही. डोळसाला होऊ शकतो पण जात्यांदाला सूर्याचा काही उपयोग नाही. का बैरियाच्या असतानी कवन गीता ते मानी, ही कोलिया चांदणी आवडी उपजे. किंवा बैरियाच्या असतानी कवन गीता ते मानी. एका ठिकाणी आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये सगळेचे सगळे बहिरे व्यक्ती, बहिरे व्यक्तींचा तो आश्रम होता, सगळे बहिरे त्या ठिकाणी राहायचे. मग एक दिवस त्या ठिकाणी
मुख्यमंत्री साहेब भेट द्यायला गेले. मुख्यमंत्र्यांनी विचार केला, बाबा हे अशी जिंदगी जगतात, यांना काही शब्द ऐकू येत नाही, काही नाही. खूप अवघड जिंदगी यांची. मग यांच्याकरता आपण काहीतरी करावं. म्हणून त्यांनी काय केलं, लता दीदीचं त्या ठिकाणी काय ठेवलं, गायन ठेवलं. आता लता दीदी गेल्यात, पण विचार करा त्यावेळेस लता दीदीचं म्हणा किंवा एखादा जो मशहूर गायक आहे त्याचं काय ठेवलं त्याने त्या ठिकाणी मैफिल ठेवली गायनाची. तर त्या बाहेरच्या लोकांना त्या गायनातला काही रस आहे का? नाही. त्याला त्याचा काही फायदा नाही. तसं माऊली म्हणतात का बहिर्याच्या असताना म्हणजे बहिर्यांच्या गावामध्ये कवन गीता ते मानी, गीताला गायनाला कोण किंमत देणार आहे? ती कोलिया चांदणी आवडी उपजे. किंवा कोल्हा जो असतो त्या कोल्ह्यांना चांदण्याविषयीची आवड निर्माण होऊ शकते का? नाही. का? कोल्ह्याला चांदणे आवडत नाही म्हणतात. का आवडत नाही मला नाही माहित, पण एक अनुमान लावता येईल की कोल्ह्याला चोरी करायची सवय असते. कोल्हा जो असतो हा चतुर प्राणी सांगितलेला आहे आणि त्याला चोरी करण्याचे एक त्याच्यामध्ये विशेष सामर्थ्य आहे मला. कोल्हा जर चोरी करू लागला ना तर शेतकऱ्याच्या डोक्या बसलं टरबूज काढून देईल आणि ते खाईल आणि नंतर काय करेल, कडीला जाऊन आवाज करेल. असा कोल्हा असतो. त्याप्रमाणे त्याला मग चोरी करायची म्हटलं की अंधार लागतो आणि चांदण्यामुळे काय होतो, अंधार कमी होतो. त्यामुळे त्याला कोल्ह्याला चांदण्याविषयी आवड निर्माण होत नाही. माऊली तेच म्हणतात, जसं कोल्ह्याला चांदण्याची आवड निर्माण होत नाही तसं विषयासक्त माणसाला ज्ञानाची आवड निर्माण होऊ शकत नाही. अजून ज्ञानोबराय दृष्टांत देतात. पै चंद्रोदय अपेते जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखिती. माऊली म्हणतात चंद्रोदय अपेते, चंद्राचा उदय जेव्हा होतो, तसं जर म्हटलं तर चंद्राचा उदयच होत नाही. चंद्र हा दुपारी असतो, सकाळी असतो, संध्याकाळी असतो. पण ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस आपल्याला चंद्र दिसतो, म्हणून चंद्राचा उदय तेव्हाच म्हटला जातो. म्हणून माऊली म्हणतात चंद्रोदय अपेते म्हणजे सूर्य मावळला की जयाचे डोळे फुटती असते, ज्याचे डोळेच फुटतात. कावळ्याला संध्याकाळी कसं दिसत नाही. आपल्याला जसं थोडंफार दिसतं चंद्राच्या उजाडात, तसं कावळ्याला दिसत नाही. कावळ्याला चंद्राचा उजाड काही कामीचा नाही. चंद्रोदय अपेते जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखिती. ते कावळ्यांनी कधी चंद्राला ओळखू शकतात का? एखाद्याला जर चंद्रावर पीएचडी करायची, बाबा चंद्र कसा दिसतो, चंद्र किती दूर आहे, चंद्रात कशी माती आहे वगैरे, अशी जर एखाद्याला पीएचडी करायची असेल चंद्रावर, तर त्याने कावळ्याला विचारून जमेल का? नाही. त्याने ते अंतरिक्षावर जाणारे जे अंतरिक्ष मंडळी आहे त्यांना विचारावं. कावळ्याला विचारून काही फायदा नाही. का? कारण कावळ्याला चंद्रच दिसत नाही. चंद्राचा उदय झाला रे झाला, कावळ्याचे काय होतात, डोळे फुटतात. हे झाले दृष्टांत. पण माऊली हे दृष्टांत तुम्ही का सांगताय? तर त्याचा सिद्धांत माऊली सांगतात, तरी तैसी वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाष नेनती, ते मूर्ख केवी पावती मदेश्वराती. माऊली म्हणतात त्याचप्रमाणे हे जे वरले दृष्टांत आहे कोणकोणते, खवणीयांच्या गावी पाठववे काय करावी, म्हणजे उघड्या व्यक्तींच्या गावामध्ये दर्जेदार वस्त्र काही कामीचे नाही. कोल्ह्याला जसं चांदणं आवडत नाही, कावळ्याला जसा चंद्र दिसत नाही, त्याप्रमाणे जे पुरुष, जे व्यक्ती कधी वैराग्याची ज्यांनी शिवही बघितली नाही, वैराग्य कसं असतं, वैराग्य कशाला म्हणतात हेही ज्यांना माहित नाही. वैराग्य महाराज, वैराग्य एक शक्ती आहे आणि ती शक्ती संपादन करणं एवढं सोपं नाही. पण वैराग्याशिवाय भक्ती मार्गात काय नाही, पर्यायी नाही. वैराग्य असेल तरच काय भक्ती होऊ शकते. तुकोबरांच्या प्रमाणे विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसे. दगदगीत असं वैराग्य असावं लागतं. ते वैराग्याची ज्याने कधी शिवही बघितली नाही, जे विवेकाची भाषणे नती, ज्यांनी विवेकाची भाषाही कधी जाणली नाही. विवेक म्हणजे काय? ज्ञान, पण पृथक्करणाचं ज्ञान. वैराग्य म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगत झालं तर उठली या वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. जसं एखाद्या कुत्र्याने उलटी करावी आणि ती जशी आपल्याला चाटावी वाटत नाही, त्याप्रमाणे विषयाविषयी ज्याला चिळस निर्माण झालेली, जसं आपल्याला त्या उलटीविषयी चिळस निर्माण झालेली, ती बघितली तरी पण आपल्याला काय उलट्या व्हायला येतात. त्याप्रमाणे विषय, एखादा अनुकूल विषय बघितला की ज्याला उलटी होते, म्हणजे तो विषय भोगावा तो वाटतच नाही, परंतु पैसा बघितला की उलटी होते, ऐश्वर्य बघितलं की उलटी होते,
असा जो कोणी असेल त्याला काय म्हणावं, वैराग्य संपन्न महात्मा म्हणावं. आणि विवेक म्हणजे खरं खोटं यांचं जे पृथक करण्याचं ज्ञान, त्याला काय म्हणतात, विवेक म्हणतात. त्या विवेकाला वैराग्याला जे जाणत नाही, असे विवेक आणि वैराग्याच्या बाबतीत असलेले मूर्ख आणि संसाराच्या बाबतीत असलेले अतिशहाणे असे जे मनुष्य आहेत, ते मद ईश्वराला कसे प्राप्त करून घेतील, प्रश्नार्थक चिन्ह आहे. भगवंत म्हणतात, मला प्राप्त करून घेण्याकरता विवेक आणि वैराग्याने संपन्न असावं लागतं. आणि विवेकाची आणि वैराग्याची ज्याने कधी शिवही बघितले नाही, अशी मूर्ख व्यक्ती मला प्राप्त करू शकत नाही. कैसा नेनो मोह वाढिनाला, त्याने बहुतच काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोकला लोकी. हे जे आपलं विवेचन चालू आहे, हे जे माऊली बोलतायत, हे कशा करता बोलतायत, तर हा योग का लुप्त झाला, हा जो योग इतक्या दिवसाने चालू होता परंपरेने, इथून पुढं राजर्षी याला जाणत होते, तर हा लुप्त का झाला, तर त्याचं कारण माऊली सांगतात, नेनो कैसा नेनो मोह वाढेनाला, कळत नाहीये कसं कोणू या पुरुषांमध्ये मनुष्यामध्ये मोहाचं आधिक्य झालं, मोह वाढला आणि त्याने बहुतच काळ व्यर्थ केला. त्याच्यामुळे काय झालं, मधला जो काही काळ होता या राजर्षीपासून चालत आलेला हा काळ आणि मधामध्ये जो काही काळ व्यर्थ गेला, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणी ज्ञान हे जाणलंच नाही, त्यामुळे काय झालं, या योगामध्ये काय झालं, खंडता पडली. म्हणजे आपल्या म्हणजे हिंदू संस्कृतीतल्या, सनातन संस्कृतीमधल्या बऱ्याचशा ज्ञानाचं असंच झालेलं आहे महाराज. आता आयुर्वेदाचं ज्ञानाचं काय झालंय, बऱ्याचशा आपले जे पूर्वज होते त्यांना आयुर्वेदातलं चांगल्या प्रकारे ज्ञान होतं, परंतु त्यानंतर त्यांनी ते कोणाला शिकवलंच नाही किंवा कोणाला शिकण्याची इच्छाच राहिली नाही. कारण सगळ्यांना इंग्लिश स्कूल मध्ये जावं वाटायला लागलं, सगळे इंग्लिश स्कूल मध्ये पडले आणि मग या ज्ञानाला काय झालं, मनात खंड पडला. आणि खंड पडल्यामुळं बरंच, म्हणजे सगळं नाही म्हणता येणार, पण बऱ्याच जवळपास 99% भारतातलं ज्ञान विदेशाने उचललं, पण भारताला त्याचा काय करता नाही आला, संगोपन नाही करता आलं, संवर्धन नाही करता आलं. का? कारण कोणी त्याला जाणून घेण्याचे इच्छुक राहिले नाही किंवा काही मंडळीने चिकटपणामुळे ते ज्ञान पुढे समोर दिलं नाही असं म्हणा. परंतु हे ज्ञान काय झालं, लुप्त झालं. माऊली तसंच म्हणतात, म्हणून योग हा लोपला लोकीये. मधात मोह वाढल्यामुळं मधात हा कोणी योग जाणला नाही आणि मधात ह्या योगामध्ये खंड पडला आणि खंड पडल्यामुळे हा योग काय झाला, पूर्णतः आता नष्ट झालेला आहे, लोपलेला आहे. तसा नष्ट शब्द नाही या ठिकाणी, लोपला आहे. लोपल्यामध्ये आणि नष्टतेमध्ये थोडा फरक असतो. नष्ट होणं म्हणजे कायमचं कारणासह नाश होणं आणि लुप्त होणं म्हणजे झाकणं. तसं योग हा लुप्त नष्ट, भगवंतांनी जो श्लोकामध्ये पट घातलेलं आहे ते नष्ट आहे, पण माऊलींनी ओवीमध्ये नष्ट नाही म्हटलं. माऊलींनी ओवीत जो शब्द घातला तो लुप्त घातला, लोपला घातला. कारण माऊलींचं जे बोलणं आहे ते थोडं वेगळं आहे. भगवंताचं कसं आहे, भगवंताची चूक आपण काढू शकतो, पण माऊलींची चूक काढणं एवढं सोपं नाही महाराज. माऊलींनी योग नष्ट होऊ शकत नाही, माऊलींना माहिती योग नष्ट झाला म्हटल्यानंतर मग शंका प्रतिशंका चालू राहतील, म्हणून माऊलींनी लोपला शब्द घातलेला आहे. लुप्त होणं म्हणजे झाकणं. कसं असतं, विहिरीतलं पाणी संपणं वेगळं आणि विहिरीतलं पाणी शेवाळाखाली झाकलं जाणं वेगळं. झाकलं जाणं म्हणजे लोपणं आणि नष्ट होणं म्हणजे काय, संपणं. तर योग संपला नाही, परंतु काही काळाकरता काय झाला, लुप्त झाला, कोणाला कळाला नाही. मग काय झालं माऊली, तर माऊली म्हणतात, सह एवाय मया तेद्य योगो प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखासीति रहस्यम हेतुदुत्तमम्. त्वम म्हणजे तू अर्जुना, भक्त मे म्हणजे माझा, भक्त च सखा असी, माझा तू भक्त आहेस आणि सखा आहेस. च म्हणून सह एव तोच, अयम म्हणजे हा, तोच हा योग, पुरातन योग, पुरातन असलेला म्हणजे सूर्याला जो योग सांगितला तो योग, मया माझ्याकडून, ते म्हणजे तुला, आद्य म्हणजे आज, प्रोक्त सांगितल्या गेला. कारण हा योग कसा आहे, रहस्यम च हेतुदुत्तमम, हेतु उत्तमम. हा योग उत्तम आहे आणि रहस्यमय आहे. म्हणजे कसा आहे, झाकण्यासारखाच आहे, लपून ठेवण्यासारखा आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे, अर्जुना तू माझा भक्त आणि मित्र असल्यामुळं हा योग काय मी तुला आज सांगितला. कोणता योग,
जो पुरातन काळामध्ये मी काय सूर्याला सांगितला होता तोच योग मी आज तुला सांगितला. पण हा जो मी तुला योग सांगितला, हा कोणालाही मी हा योग सांगितला असता असं नाही. पहिली गोष्ट तुला सांगण्याचं कारण तू माझा भक्त आहेस आणि दुसरं कारण तू माझा काय आहे? मित्र आहे. म्हणून म्हणतात मित्रापासून काही लपवू नये. कारण अ, ज्याच्यामध्ये लुप्तता असते म्हणजे लपून ठेवलं जातं त्याला मित्र नाही म्हणत. म्हणून मी तुला हा योग सांगितला. परंतु हा योग जो आहे हा रहस्यमय आहे आणि कसा आहे? उत्तम आहे. माऊली त्याखाली विवेचन करतात. माऊली म्हणतात तोच हा आजी आता तुझं प्रतीक नुसता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोच म्हणजे कोणता? जो योग आम्ही सूर्याला सांगितला होता, सूर्याने मनूला सांगितला, मनूने ईश्वकुला सांगितला. तोच योग आज आता आम्ही तुझं प्रती म्हणजे अर्जुना, कुंती स्वतः कुंतीचा पुत्र असलेला अर्जुना, तुझं प्रती सांगितला. तुला आम्ही हा योग सांगितलेला आहे. म्हणून तू काय कर? तत्वता याला तत्वता हा जाणून घे आणि भ्रांती न करी. भ्रमात राहू नको, कारण याला जाणून घेतलं तर तू भ्रमात राहणार नाही. हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझ, जे पडीसी तू मज म्हणून या. हे जीवीचे निजगुज, हा जो योग आहे हा जीवीचे निजगुज म्हणजे जीवामध्ये लपून ठेवण्यासारखा. गुज म्हणजे काय? लुप्त, लपून ठेवण्यासारखं. आपण नाही म्हणत का गुज गोष्टी कोणापुढे करू नाही. अतिशय प्रेमाची जी व्यक्ती असते त्यालाच आपण काय आपल्या काही गुप्त गोष्टी सांगतो. कोणालाही पेपरमध्ये तर नाही छापत ना, बाबा माझं आम्हाला असं असं झालं तसं तसं झालं. सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. अतिशय प्रेमाची जी व्यक्ती आहे त्यालाच काय आपण ही गुप्त गोष्टी सांगू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात हे जीवीचे निजगुज. हे निजगुज म्हणजे स्वतःच गुज असलेलं जीवितले जीवातलं होतं. मी कोणाला आतापर्यंत हे योग सांगितलेला नव्हता. परी केवी राखो तुझं, परंतु तुझ्यापासून कसं राखावं? कारण जे पडीयसी तू मज म्हणून या. कारण तुझ्यावर मी खूप प्रेम करतो अर्जुना. तुझ्यावर मी प्रेम करत असल्यामुळं मला हे ज्ञान गुप्त असलेलं सुद्धा मला तुझ्यापासून ते राखवता आलं नाही, गुप्त ठेवता आलं नाही. म्हणून मी तुला काय केलं हे सांगितलं. का सांगितलं देवा? कारण अर्जुन महाराज असा भोंदू नव्हता आपल्यासारखा. नुसतं देवाच्या नावाची गळ्यात माळ घातली, ऊर्ध्वपुंड भाळला होतोय, असा अर्जुन नव्हता महाराज. अर्जुन खरा देवाचा भक्त होता. आणि अर्जुनाचं जे देवाविषयी प्रेम होतं ते प्रेम ज्ञानोबा यांनी पुढल्या ओळी सांगितलेलं आहे महाराज. किती प्रेम असेल. भगवंत स्वतः म्हणतात अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. हे अर्जुना, तू प्रेमाचा मूर्तिमंत प्रेम ओतून तयार झालेला पुतळा म्हणजे तू आहेस. भक्तीचा जिव्हाळा, भक्तीला जिव्हाळा, भक्तीचा जो जिव्हाळा वाढलाय तो तुझ्यामुळे वाढलाय. म्हणजे भक्ती आणि प्रेम हे दोन्ही एकत्र जे जण आणतं तो म्हणजे अर्जुन. मैत्रीची चितकळा धनुर्धरा. चितकळा म्हणजे चितकळाचा अर्थ 27 जीव चैतन्य, जीव जीवन कळा. चितकळा शब्दार्थ डॉक्टरांनी जीवन कळा केलेला आहे. मैत्रीची तू काय आहेस? जीवन कळा आहेस धनुर्धरा. म्हणजे अर्जुना, तू मैत्रीची काय आहेस? जीवन कळा आहेस. म्हणजे तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि मैत्रीची चितकळा म्हणजे कळा आहेस. कळा म्हणजे एक अवस्था असते. अवस्थेला काय म्हणतात? कळा म्हणतात. पहिली कळा, दुसरी कळा म्हणजे बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. हे काय जीवाच्या 3 कळा असतात. तशी ही अर्जुन म्हणजे भक्तीची एक कळा आहे असं माऊली म्हणतात. धनुर्धरा म्हणजे अर्जुना. तू अनुसंगाचा ठाओ आता तुझं केवी वंतू जाओ, जरी संग्रामारूढ आवो झालो आम्ही. तू अनुसंगाचा ठाऊ. अनुसंग म्हणजे सख्याचा, विश्वासाचा काय आहेस? ठिकाण आहेस. मैत्रीचं अर्जुना तू काय आहेस? ठिकाण आहे. अनुसंग म्हणजे मैत्रीचा म्हणा किंवा विश्वास म्हणा. विश्वासाचा आणि मैत्रीचं तू आहेस, ठिकाण आहेस. आता तुझं केवी वंचू जावं, मग तुझ्यापासून कसं थांबावं? तुला कसं काय चुकून पुढे जावं? जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही, जरी आम्ही या ठिकाणी संग्रामाकरता सज्ज झालो आहोत तरी सुद्धा आम्ही तुला हे ज्ञान सांगण्यापासून वंचित ठेवू शकत नाही. जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही, तरी नावेक हे सहावे गाजाबज्ज न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. नावेक म्हणजे
क्षणभर हेही साहावं की गाजाबज्ज हे न म्हणावे, कारण मला त्या ठिकाणी युद्ध चालू होतं. तिथं काही आपलं पाठ चालू नव्हता का बाबा ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे म्हणून सगळे टायमावर लिंकवर हजर राहा आणि शांत चित्ताने आपले आपले माईक बंद करून ऐका, असं तिथं नव्हतं. तिथं काय होतं, युद्ध चालू होतं. आणि युद्धामध्ये महाराज काय लय लोक शांत बसतात असं नाही. जर कीर्तनात लोक 2 घंटे शांत बसू शकत नाही, तर विचार करा युद्धात कसं काय शांत बसतील. म्हणून कोणी त्या ठिकाणी शांत बसलेलं होतं असं नाही, खूप तिथं दांगडू चालू होता. इथे महाराज आपल्यात जर एक माईक चालू राहिलं तर आपल्याला बोलणं सुधरत नाही. आणि एवढ्या दांगडू मध्ये भगवंत हे गुप्त असलेलं ज्ञान अर्जुनाला सांगतोय, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे अर्जुनावर देवाचं किती प्रेम असतं. नावे ही साहावे, गाजाबज्ज न धरावे. तिथं दांगडू आहे, कोणी बोलतंय, कोणी ओरडतंय, कोणी बाण मारतंय, कोणी शंख वाजवतंय, हे सहन करावं. परी तुझे अज्ञानात हरावे लागेल, परंतु तुला जे अज्ञान आहे ते अगोदर हरण करावं लागेल. हे दांगडू गिंगडू जे द्या सोडून, पण तुझं जे अज्ञान आहे त्याचं हरण करणं मला अतिशय योग्य वाटलं, महत्वाचं वाटलं, म्हणून मी काय हे ज्ञान तुला सांगितलं. आता इथपर्यंत भगवंत अर्जुनाला सांगू लागलेले. भगवंताने आतापर्यंत काय सांगितलं 3ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, की अर्जुना मी तुला जे हे 3 अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं, हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं होतं, सूर्याने त्याच्या पुत्र असलेला मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, आणि इक्ष्वाकू पासून इथपर्यंत ही परंपरा चालत आली. त्यावर माऊलींनी दृष्टांत देऊन हा योग का लुप्त झाला याच्याकरता 4-5 आपल्याला दृष्टांत दिले. त्यामध्ये एक खवणीयांच्या गावी पाठवे काय करावे, जात्यंदा रवी काय हाती, हा एक दृष्टांत होता. त्यामध्ये नात्रे बहिर्याच्या असताना कवण गीता ते मानी काकोलिया चांदणी आवडी उपजे, हा एक दृष्टांत. आणि चंद्रोदय अपेते जायचे डोळे फुटते असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखिती, हे 2-3 दृष्टांत दिले माऊलींनी. आणि दृष्टांत देऊन हे सिद्ध केलं की बाबा सगळ्या जीवांचं देहावर आणि विषयावरची आसक्ती वाढली, म्हणून हा योग काय झाला, लुप्त झाला. पण एवढं सगळं देव बोलले, पण महाराज अर्जुन जो होता तो अर्जुनच होता. त्याने देव काय बोलले याच्याकडे नाही लक्ष दिलं, पण देवाची चूक धरली महाराज, खूप मोठी चूक धरली. आणि शेवटी मित्र होता, काही देवाच्या वयामध्ये अर्जुनाच्या वयामध्ये काही जास्त फारसा फरक होता असंही काही नाही. 8-10 वर्ष, काही 1-2 वर्षात त्यांच्यात काय असेल फरक असेल. म्हणून अर्जुन आणि देव समवयस्कर होते, मित्र होते, म्हणून त्यांचं बोलणं कसं होतं, एकदम मित्रासारखंच होतं. म्हणून अर्जुनाने एक या ठिकाणी प्रश्नच निर्माण केला महाराज. अर्जुन वाच, अर्जुन म्हणतो, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानियाम त्वमादो प्रोक्तवानिति. भवतः जन्म अपरम, हे देवा अर्जुन म्हणतोय भगवंता कृष्णा, भवतः म्हणजे तुझा जन्म अपरम आत्ताच आहे, माझ्या सोबतच जन्माला तू, काही लय म्हातारा आहे असं आहे काही नाही. अपरम म्हणजे आत्ताचा तुझा जन्म आहे. विवस्वतः परम जन्म, विवस्वताचा जन्म खूप पूर्वीच आहे. तर कथमेत द्विजानियाम, हे कथा जी तू मला आतापर्यंत सांगितली, ही कथा तू सूर्याला सांगितली, हे मला कसं कळणार, कारण तुम आदो प्रोक्तवानिती, तू ही कथा सूर्याला अगोदर सांगितली होती, हे मला कसं मान्य होणार, कारण तुझा आणि माझा जन्म सोबतचाच, आणि सूर्याचा जन्म बघितला तर खूप पूर्वीचा, आणि एवढा पूर्वीचा असलेला सूर्य, त्याला तू पाटी आणि लेखणी घेऊन शिकवायला गेला, आणि तो तुझ्याकडे पाठाला येत होता आणि शिकला, हे कसं मान्य होणार. जर कोणी म्हणू लागलं की बाबा रामाच्या काळात मी काय रामाच्या सोबत पाठाला बसलेलो होतो, तर कोणी मान्य करेल काय, नाही, रामाचा जन्म पूर्वीचा आहे, तुझा जन्म आताचा 4 दिवसाचा टिपणं बसून तू कीर्तन करायला लागला आणि शिकवतो की रामासोबत मी काय होतो, शिकायला होतो. तर ही शंका साहजिकच कोणाला येईलच ना. जर देव गोकुळाष्टमीला देवाचा जन्म झाला आणि तो जर म्हणत असला मी जेव्हा जगत निर्माण झालं त्यावेळेस सूर्याला काय केलं, ज्ञान सांगितलं, तर हे कसं अर्जुन मान्य करणार, कारण तो अर्जुन होता. बोलला आणि मोठा आहे म्हणून सोडून दिला असं नाही, चुकला की चुकला. भगवान ज्ञानोबा त्याचा विचार करतात. तव अर्जुन म्हणे श्री हरी माय आपुलियाचा स्नेह करी, येत विस्मय काय अवधारी कृपानिधी. अर्जुन म्हणतो, हे देवा श्रीहरी स्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णा, माय आपुलियाचा स्नेह करी,
येत विस्मय काय अवधारी कृपानिधी, हे कृपानिधी आई आपल्या मुलाचा स्नेह करते, आपल्या मुलावर प्रेम करते, यामध्ये आश्चर्य काय आहे? काही आश्चर्य नाही. आई मुलावर प्रेम करणारच, कारण तिचा स्वभावच आहे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई मुलाचा सांभाळ करतच असते, प्रेमाची काळजी, मुलाची काळजी वाहतच असते. यामध्ये विस्मय काय? यामध्ये आश्चर्य काय आहे? यात नवीन एक काही जरी कोणी म्हणत असलं बाबा आमची आई आमच्यावर खूप प्रेम करते, यात काही नवीन सांगतोय का तो? सगळ्यांच्याच आई आपल्यावर काय करतात, त्याच्या मुलावर काय करत असतात, प्रेम करत असतात. म्हणून एवढं काही कीर्तनामध्ये पंचायतपणा करण्याची गरज नाही. बाबा आई माझी मायेचा सागर, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे ना, आई मुलावर प्रेम करतच असते. माय आपुलिया आता स्नेह करी, याचं विस्मय काय अवधारी, याच्यात आश्चर्य काय? आईना मुलावर प्रेम करणं काही आश्चर्य नाही. हा, जर एखादी दुसरी कोणी व्यक्ती असेल आणि ती जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर मग आश्चर्य माना महाराज. कारण आई प्रेम करत असेल तर याच आश्चर्य नाही. आईचा स्वभावच काय आहे? प्रेम करणं आहे. आणि प्रेम जर करत नसेल तर ती आईच होऊ शकत नाही. मुलावर प्रेम करते म्हणूनच ती काय आहे? वात्सल्य संपन्न आई आहे. माय आपुली आता स्नेह करी, येतं विस्मय काय अवधारी कृपानिधी, हे कृपानिधी भगवंता, यामध्ये आश्चर्य काय आहे? काय बोलताय देव अर्जुना तू? तर त्याचं तुम्हाला पुढं कळलं. अर्जुनाची बोलण्याची जी भाषा आहे ना, त्याच्याकरता अगोदर अर्जुन क्षमा मागून घेतो देवाशी. म्हणजे मी काही जर बोललो तर तू सहन करशील, असं वातावरण तो काय करतोय? निर्माण करतोय. तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवाची माऊली, आमुते किर प्रसवली तुझीच कृपा अरे देवा. तू संसार श्रांताची सावली, संसाराच्या श्रमाने शांत झालेली जे जीव आहे त्यांची तू काय आहे? सावली आहे. संसाराने जे तापलेले आहे त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावली देणार तू काय आहेस? झाड आहेस, सावली आहेस. अनाथा जीवाची माऊली, अनाथ जे जीव आहे म्हणजे ज्यांना कोणी नाथ नाही, जे तुझ्या करता अनाथ झालेले असे जे जीव आहे त्याची तू आई आहेस. आणि आमच्याविषयी काय बोलावं देवा? अरे आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. आम्हाला तर तुझ्या कृपेनंच काय दिलेलं आहे? जन्म दिलाय. जर तू कृपा नसती केली तर कदाचित आमचा जन्मच झाला नसता. म्हणजे तुझ्या कृपेमुळेच आमचा जन्म झालेला आहे. म्हणून देवा अजून माऊली एक दृष्टांत देतात. देवा पांगुळी एखादी वेजे, तरी जन्मोनी जो जा रसाईजे, हे बोलो काय तुझे तुझं पुढा. माऊली म्हणतात, अरे देवा, एखाद्या आईने जर पांगळ्या मुलाला जन्म दिला, म्हणजे जेव्हा मुलगा झाला तेव्हाच तो काय आहे? पांगळा आहे. एखाद्या वारचे महाराज म्हातारा माणूस जर कधी शेवट महिना 2 महिन्यात जर पांगळा झाला तर किती त्रास होतो याचा विचार करा. एखादा म्हातारा माणूस जर कधी शेवटला त्याचा पाय वगैरे मोडला तर त्याच्या घरच्याला किती त्रास होतो. आणि विचार करा, एखादी आई आहे आणि तिच्या मुलगाच जन्मालाच काय आलेला आहे? पांगळा आलेला आहे, म्हणजे त्याला चालता येत नाही. तर जन्मल्यापासून तर मरेपर्यंत जोजारू साहिजे त्याचे कष्ट आपल्याला काय करावे लागतात? सहन करावे लागतात. देवा पांगुळी एखादी वेजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे, तर जन्मल्यापासून त्याचं काय कष्ट सहन करावं लागतं. कारण पांगळ्या माणसाला कुठेही जाण्याकरता दुसऱ्याचा काय घ्यावा लागतो? आश्रय घ्यावा लागतो. आणि आश्रय देणाऱ्याला काय होत असतो? त्याचा खूप त्रास होतो, त्यालाही त्रास होतो. म्हणून देवा, एखाद्या आईने जर पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मल्यापासून त्याला काय होतो? त्रास होतो, त्यालाही होतो आणि त्याच्या आईलाही होतो. अर्जुन म्हणतो, देवा हे बोलो काय तुझे तुझं पुढं. अरे हे तुझ्याविषयी तुझ्या पुढं कुठपर्यंत बोलावं? म्हणून हे असू दे. आता खरी जी अर्जुनाची या श्लोकातली शंका आहे ती माऊली आपल्या समोर ठेवतात. आता पुसेन जे मी काही ते तर निके चित्त देई, तेवीच देवे कोपावे ना काही बोलाय का. आता पुसेन जे मी काही, देवा आता मी जे काही विचारेन ना तेच निके चित्त देई. तुझं चांगलं तू लक्ष दे आणि लक्ष देऊन शंका ऐक आणि मग त्याचं काय कर? उत्तर दे. देवीचे देव कोपावे ना काही बोलाय का. आणि एक मी असं बोलणार आहे, त्या बोलण्यामुळे तू रागवू नको बाबा. कारण कसं आहे, आपण मित्र आहे आणि मित्रामध्ये राग वगैरे असलं काही धरायचं नसतं. म्हणून मी जर काही विचारलं तर तू रागू नको. आता बरेचसे महाराज लोकांना म्हणा किंवा मित्रांना म्हणा, जर काही विचारलं त्याच्याविषयी तर राग येतो. तर अर्जुन म्हणतो, बाबा तू राग बीक काही धरू नको, कारण मी काही भीडपीड तुझीच ठेवणार नाही. विचारताना काय विचारायचंय अर्जुना विचार, मी काही रागवत नाही, असं भगवंतांनी आश्वासन दिल्यानंतर अर्जुन म्हणतोय, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती श्री अनंता, ते नावे ग मज चित्ता मानेची ना. तू माग जी वार्ता सांगितली, कोणती वार्ता?
की बाबा मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं, सूर्याने विवस्वताला सांगितलं, मनूला सांगितलं, मनूने विवस्वताला सांगितलं आणि ही परंपरेनं ज्ञान चालत आले. ही जी तू वार्ता सांगितली मागं, तू आज सांगितलेली होती श्री अनंता, श्री अनंता ही जी वार्ता तू सांगितली ते नावेक मज चित्ता मान्याची ना. ते क्षणभर जर बघितलं तर माझ्या चित्ताला पटतच नाही. कारण ही शंका पटण्याजोगीच नाही. ही शंका मला पटत नाही. अरे काय झालं नाही पटाला? सांगितलंय मी सूर्याला ज्ञान. तू सांगितलं आणि तू म्हटलं म्हणजे झालं असं नाही. हे मला पटणार नाही. का? जे तो विवश होतो म्हणजे काही हे वडिला ठाऊये नाही आणि तरी तुवा चिकेवी पायी उपदेशला अशी. अर्जुन म्हणतो अरे काळ्या देवा कृष्णा, अरे तो सूर्य म्हणजे तुझ्या बापाला तरी माहितीये कधी जन्म आहे त्याचा. म्हणजे एकेरीच बोलतोय देवाला, तुझ्या बापाला म्हणजे नंद बाबाला तरी माहितीये का त्या सूर्याचा जन्म कधी झाला, आणि तू त्याला पाठी घेऊन शिकवलं गेलं तर असं बोलतोय. हे कसं सहन करणार मी? पुन्हा असं काही बऱ्यासारखं बोलू नको, ध्यानावर ये आणि जरा व्यवस्थित बोल असं अर्जुन म्हणतोय देवाला. की जे तो विवश होतो म्हणजे काय हे वडिला ठावी नाही, तुझ्या पप्पाला तरी माहितीये का सूर्याचा जन्म कधीचा आहे, आणि तो तुवाची की पायी उपदेशला आणि त्याला तो उपदेश केला. हे कसं कोणी मान्य करणार? कोण नाही मान्य करणार? माऊली म्हणतात तो तरी ऐकी जे बहुत काळाचा आणि तू तो श्रीकृष्ण सांपेचा, म्हणून ये मातोचा विसंवादू. तो तरी ऐकी जे त्याच्याविषयी जेव्हा ऐकतो आम्ही तेव्हा असं सांगितलं जातं की सूर्य बराच काळ झाला तेव्हा निर्माण झालेला, म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या सुरुवातीलाच सूर्याचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. तो तरी ऐकी जे बहुत काळाचा आणि तू तो श्रीकृष्ण सांपेचा, आणि तू तर आमच्या सोबत इथं गोकुळाष्टमीला जन्माला आलो, आम्ही वाढदिवस साजरा करतो, तो दहीहंडी पडतो तुझ्या वाढदिवसाला. तू माहित नाही का आम्हाला कधीच आहे? 4 दिवस झाले नाही आपल्यापेक्षा मोठा आहे तो सांगू मी सूर्याला सांगितलं. तू तो श्रीकृष्ण काय सांपेचा, म्हणून गा ये मातोचा विसंवादू. म्हणून तू जे बोलतोय ना की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं होतं पूर्वी, ह्या बोलण्यामध्ये काय विसंवाद आहे. बोलण्यात काय नाही, तथ्य नाही. विसंवाद म्हणजे एक असंही बोलणं तसंही बोलणं, त्याला काय म्हणतात? विसंवाद म्हणतात. विसंवादी तुझे काय आहे बोलणं आहे, भ्रमासारखं हे बोलणं असतं. देवीचे देवाचरित्र तुझे आम्ही काहीची निजे हे लटके केवी म्हणजे केला. महाराज अर्जुन असंही म्हणतो आणि पुन्हा हेही म्हणतोय की देवा तुझं चरित्र काही आम्हाला कळत नाही बाबा, म्हणून आम्ही खोटं आहे असं नाही म्हणत. आम्ही असं नाही म्हणत की तू आम्हाला खोटं सांगतोय, पण हे कस काय खरंय हे आम्हाला पटून दे. म्हणजे तू खोटं बोलतोय असंही मान्य नाही करायचं, म्हणजे त्याची इज्जतही जाऊन द्यायची नाही आणि थोडीफार शिल्लकही ठेवायची नाही. याला अर्जुनाचं बोलणं म्हणतात. अर्जुन म्हणतो देवा नाही बाबा तू खोटं बोलतो, आम्ही असं काही म्हणत नाही, पण मग खरं कसं आहे ते सांग. काय सांगू? माऊली म्हणतात परी हेची मातो आगवी मी परियेसी ऐसी सांगावी, जे तुवा चित्तया रवी केवी उपदेश केला. हीच मात, हे जे माग तू बोलला ना की मी ज्ञान सूर्याला सांगितलं वगैरे, हीच गोष्ट अशी सांग जी आम्हाला पटेल. मी परियेसी ऐसी सांगावी, मला कळेल अशा भाषेत सांग. नुसतं वरच्या वर सांगून मोकळं नको का बाबा असं असं माऊलीने यावेळी सांगितलं नाही, असंच का सांगितलं हे सांग. म्हणजे ही गोष्ट तू सांगताना मला कळलं असं सांग. कारण काय होतं, आपण सांगतोय पुढल्याला कळते की नाही हे आपल्याला नाही कळत, आणि पुढले सांगत नाही आपल्याला कळलं की नाही. त्यामुळे मग पुढल्याला कळलं की नाही हे जेव्हा कळन तेव्हा आपल्याला सांगता येईल बाबा पुढं काय सांगावं. म्हणून अर्जुन म्हणतो तू जे मला बोलतोय ना ते काही मला कळलेलं नाही, आता असं सांग की मला कळेल. परी हेच मातू आगवी मी परियेसेने ऐसे सांगावी, जे तुवाच तयार जे तुवाच तया केवी रवी उपदेश केला. त्या रवीला म्हणजे सूर्याला तू कधी उपदेश केला ही गोष्ट मला सांग. पुढे भगवंताचा श्लोक आहे, या प्रश्नाचं उत्तर भगवंताने समोर दिलेलं आहे, पण आपल्याजवळ 5च मिनिटं आहे आणि शंकेचं उत्तर खूप मोठं आहे, म्हणून आपण याला पुढल्या सोमवारी घेऊ. शंका सगळ्यांच्या लक्षात आली असन, शंका का निर्माण झाली हे सगळ्यांच्या लक्षात आलं असन. शंका अतिशय सोपी, शंका काय अवघड नाही, पण पुढल्या सोमवार लक्ष ठेवा शंका काय येतं. शंका का निर्माण झाली हे लक्षात घ्या. पहिलं देव सुरुवातीला बोलले की अर्जुना मी तुला जे हे ज्ञान सांगितलं ना, हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं होतं, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, आणि इक्ष्वाकू पासून ही परंपरेने ज्ञान बहुत काळ चाललं, आणि त्यानंतर हे ज्ञान काय झालं मनात लुप्त झालं, नष्ट झालं. आणि हेच ज्ञान मी पुन्हा काय करतोय आता तुला सांगतोय. मला काय सांगतोय?
तर देवाने त्याचं उत्तर दिलं, तू माझा भक्त आहेस, माझा मित्र आहे, म्हणून तुझ्यापासून मी काही गुपित ठेवत नाही, तुला सगळं सांगतोय आणि सगळं सांगण्यामध्ये हे मी ज्ञान तुला सांगितलेलं आहे. या बोलण्यावर अर्जुनाने काय केली, शंका केली. काय शंका केली? अर्जुन म्हणतो, देवा अरे त्या सूर्याचा जन्म तुझ्या पप्पालाही माहित नाही आणि त्या सूर्याला तू ज्ञान सांगितलं हे मला काही कळत नाही, म्हणून त्या सूर्याला तू हे ज्ञान कसं सांगितलं हे मला पटवून सांग. आता पुढला जो 5वा श्लोक आहे त्या 5व्या श्लोकामध्ये या शंकेचं उत्तर देणार आहे भगवंत. ही जी शंका आहे, ही शंका आपल्याला वाटत असेल का अर्जुनाला येते, पण या शंकेत आपल्या अनेक प्रश्नाचे उत्तर निघून जातील महाराज. अनेक जे आपल्या पुढं जगत असताना प्रश्न येतात त्यामध्ये बहुतांशी असेच प्रश्न असतात, बाबा देवाने माझ्यासोबत असं का केलं, देव असं का करतो, बाकीच्यांना सुख देतोय मलाच का दुःख देतोय, तो तर कितीकच पाप कर्म करतोय, तो सुखात जगतोय, मी तर दररोज 4-4, 5-5 माळी ओढतोय तरी मी दुःखात आहे, मी दररोज दरवर्षी पंढरपूरची वारी करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा वाचतोय तरी मी दुःखात काय आहे आणि हे का सुखात आहे. असे जे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात ना, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भगवंताच्या समोरच्या श्लोकात. पण या श्लोकाकरता आपल्याला 1 हप्ताभर काय करावं लागेल, वाट पाहावी लागेल. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊ. प्रसादान घ्यायचं काही? हो श्री विठ्ठल. हो घ्या घ्या महाराज प्रसादान. कुंडली. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दानही, जे खळांची व्यंकटी सांडो तया 70 मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे अरब, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन, द्वैरे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी, भजजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.